छगन भुजबळ आज भुजबळ फार्ममध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार, तर सकाळी 11 वाजता येवल्यामधील संपर्क कार्यालयातही कार्यकर्त्यांना भेटणार। आम्ही सदैव तुमच्या सोबत भुजबळ समर्थकांकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी, भुजबळ फार्म परिसरात हे बॅनर्स। जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन, जालन्यात भुजबळ समर्थक अजित पवारांविरोधामध्ये आक्रमक। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होणं स्वाभाविक, पण मी ही नाराजी दादांच्या फोटोला जोडे मारण्यापर्यंत जाणं योग्य नाहीये, वैशाली नागवडेंचं हे वक्तव्य। मंत्री जयकुमार रावल यांना धुळ्याचं पालकमंत्री पद देण्याची जनतेची मागणी, स्थानिक लोकप्रतिनिधींनाच पालकमंत्री द्या, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी। माजी मंत्री आमदार तानाजी सावंतांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी, मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं सामूहिक राजीनामे देण्याचे परंडा शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांचा इशारा। मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना विचार न करणं दुर्दैवी, निवडणुकीत आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलंय, सदाभाऊ खोतांकडून नाराजी व्यक्त। अनिल पाटलांनी सुनील तटकरेंची घेतली भेट, मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या अनिल पाटलांचं मंत्रिपद हुकलंय, पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची माहिती। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं पाटील म्हणाले होते, अमोल बिटकरींचा दावा। जरांगींची आज पत्रकार परिषद, जरांगी आज सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करतील। धुळ्यात सकल मराठा समाजाची सरपंच देशमुख हत्या प्रकरणाविरोधात निदर्शनं, हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी। सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची संसदेमध्ये चर्चा, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलाय प्रश्न। सरपंच हत्या प्रकरणातील 3 आरोपी तात्काळ कारवाई करा, मत्स्यजोग हत्या प्रकरणी अंबादास दानवे विधान परिषदेमध्ये आक्रमक। बीड सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यापर्यंत, गुंडशाही चालवणाऱ्याचा संबंध धनंजय मुंडेंशी असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। व्यवहारातून झालेल्या घटनेला राजकीय रंग देणं अयोग्य आहे, आता आरोपीलाच कठोर शासन झालं पाहिजे ही सरकारची भूमिका, मुंडेंचं उत्तर। बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही, गुन्हेगारी कोणीही असो सोडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी तपासाला वेग, सीआयडीचं पथक 2 दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून। सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाली, ठाकरेगडाच्या सुषमा अंधारेंचा आरोप, तर शरीरावरील जखमांमुळेच मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टममध्ये अहवालात समोर। आंबेडकरी यांनी मुंबई नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक, न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ मृत्यू प्रकरणी हे आंदोलन। शांततेची जबाबदारी आपली, आपल्याकडून मी शांततेची आशा बाळगतो, प्रकाश आंबेडकरांकडून आवाहन। गड किल्ल्यांवर गैरकृत्य करणाऱ्यांना 1 लाखांचा दंड आणि शिक्षेची तरतूद, सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढलाय, 7.8 इतक्या तापमानाची नोंद। शेवग्याची आवक वाढल्यानं दरात घट झाल्यानं ग्राहकांना दिलासा। खरीप हंगामात निघालेल्या कांद्याच्या दरात गेल्या 4 दिवसात मोठी घसरण, कांद्याचे दर 10 ते 12 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले।